नमस्कार. कल्पनाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उपवासाचे इडली सांबार. इडलीसाठी लागणारं साहित्य: 1 वाटी वरीचं तांदूळ आहे, ते 3 ते 4 चमचे शाबू, बेकिंग पावडर आवश्यकतेनुसार, अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ. आता आपण ही शाबू मिक्सरला बारीक करून घ्यायची नाही, एकदम बारीक पण नाही, मोठी मध्यम अशी करून घ्यायची. आता आपण कृतीकडे वळूया. आता हे आपण 1 वाटी वरीचे तांदूळ घेतले, ते घालूया. शाबू मिक्सरला बारीक करून घेतले, 2 ते 3 चमचे घालूया. दही अर्धी वाटी, मीठ, आता आपण असं हलवून घेऊया. आता असं आपण हलवून घेतले. आता आपण पाणी घालून घेऊया, आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. आता आपण हे असं हलवून घेतले. त्यात आपण बेकिंग पावडर 1 चमचा घालायचं. हे 10 मिनिटं असं झाकून ठेवायचं. 10 मिनिटानं इडल्या बनवायच्या. हे 10 मिनिटं असं झाकून ठेवायचं. 10 मिनिटानं इडल्या बनवायच्या. आता आपण पाहूया इडली सोबत खाण्यासाठी सांबार. ते सांबार कसं बनवायचं त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. 1 बटाटू कच्चा किसून घेतलाय, सुकं खोबरं 3 ते 4 चमचे आहे, आवश्यकतेनुसार कोथिंबीर, जिरं फोडणीसाठी 1 चमचा, लाल तिखट 1 ते 2 चमचे, चवीनुसार मीठ, तेल आवश्यकतेनुसार, दही 2 चमचे, चिंच थोडीशी घेतली आहे, गुळाचा लहानसा खडा घेतला. आता आपण सांबार बनवायला त्यासाठी लागणारं तेल: 1 पळी तेल घातले. तर तेल काढले, त्यात आपण जिरं घालूया. किसलेला बटाटा भाजून घेऊया. सगळा बटाटा तेलामध्ये भाजून घेऊया. आता याच्यावरती सुकं खोबरं, त्यात आपण मीठ टाकूया, लाल तिखट, गुळाचा 1 खडा, चिंच घातली थोडी, दही 2 चमचे. आता हे हलवून घेऊया. पात्रभर पाणी उकळत ठेवले आहे, ते आपण त्यामध्ये ओतूयात. त्यामध्ये कोथिंबीर टाकूया थोडीशी, झाकण टाकू 5 मिनिटं. इडलीचं मिश्रण कसं झाले बघूया. तुम्ही बघू शकता, ही आता वरी अशी दह्यामध्ये फुलली आहे. त्यात थोडंसं पाण्याची गरज आहे, थोडं पाणी घालूया. आपण इडल्या बनवूया. आता आपण या इडली पात्राला तेल लावून घेतले. नंतर याच्यावर आपण पीठ घालून इडल्या शिजायला. हवं असलं तर कोथिंबीर, मिरची घालून तुम्ही या इडल्या बनवू शकता. आता आपण हे शिजवायला इडली पात्रात ठेवूया. आपण आता बघू शकता हे आपलं इडली सांबार तयार झालं आहे. त्यात आपण एका बाउलमध्ये काढून. आता आपण बघू शकता हे इडली सांबार आपलं तयार झालं आहे. या इडल्या तुम्ही दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. हे आता लुसलुशीत इडली झाली आहे. तुम्ही
घरी करून पहा, नक्की करून पहा आणि लाईक करा व शेअर करा.